नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे नवमी, आज उपवास सुटतील 9 दिवसांचे ज्यांचे उपवास होते ते आज सुटतील। आणि उपवास सोडण्यासाठी ते आंबड्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो आणि आत्या पण असते आमच्या आल्या, तर त्यासाठी पुरणाचा नैवेद्य दाखवावं लागतं। तर मी इथं पुरण वगैरे बनवलं आहे, एक मिनिट दाखवते। माझं इथं पुरण बनवून झालं आहे, आता त्यात गूळ वगैरे टाकायचं आहे, तो गूळ पण बारीक करून घेतला आहे। इथं आमटीसाठी थोडंसं डाळ काढून ठेवली आहे, भजीचं पीठ भिजवलं आहे, थोडीफार तयारी झाली, अजून बाकी। आता मी इथं पुरण गाळून घेते बारीक करून, त्यात गूळ वगैरे टाकून मिक्स करून घेतला होता चांगला। मी इलायची कुटून ठेवली आहे, नंतरून टाकते पुरण गाळून झाल्यावरती, कारण की त्यात काही खडे असले की मग ते पुन्हा चाळणीत अडकून बसते। इथं पापड भजी वगैरे तळून घेतली, त्यानंतर ते तळलेले करायचंच। आमटी पण बनवली, कटाची आमटी। इथं आमटी तयार झाली, पोळ्या बनवायला घेतले होते मी पुरणाच्या। हॅलो, गुड मॉर्निंग। तर आज आहे दसरा। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि कालचा जो व्हिडिओ होता नवमीचा, तो जास्त काही नंतर शूट नाही करता आला, म्हणजे देवीला नैवेद्य वगैरे दाखवला, भाकर आणि जे आंबड्याची भाजी होतं आणि घट हलवले, त्यानंतर होम हवन केलं आणि त्यानंतर जो देवीसाठी पुरणाचं नैवेद्य बनवलं होतं, कारण की आरत्या असत्या, मग आरत्या पण केल्या। आरत्या झाल्यावर सर्वांनी उपवास सोडला आणि त्यानंतर मला कुठलाही व्हिडिओ शूट नाही करता आला। त्यानंतर मी आज सकाळी शूट करते, म्हणजे आता वाजले सकाळचे 8। नको पिल्लू, आणि इकडे आता पिल्लूसाठी नाश्ता बनवायचा आहे, त्यासाठी पोहे बनवणार आहे मी। आता पोह्यांची तयारी तर झाली आहे, आता पोहे बनवती, मग त्याला आंघोळ घालती। आम्हाला बाहेर पण जायचंय आज, तर भेटू पुन्हा। टोमॅटो मी पोहेला होते, त्यामुळे त्याच्या पोहेमध्ये टोमॅटो पण टाकत असते। हळद टाकली थोडीशी, थोडंसं मीठ टाकलं, पिल्लूला बाहेर जायचं म्हटल्यावरती डब्यात मग मखाना वगैरे रोस्ट करून घेतला का, त्यात थोडीशी हळद, थोडेसे मीठ आणि थोडंसं तेल टाकून मी हे ड्राय रोस्ट करत असते। इथं मी थोडंसं तूप टाकून घेते मखान्यांसाठी, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ। कसा ड्राय रोस्ट
आणि मखाना तोपर्यंत ड्राय रोस्ट करायचा जोपर्यंत असा बोटाने दाबल्यावर ते फुटत नाही. त्यानंतर घरच्या देवांची पूजा करायला घेतली. आणि आज शस्त्रपूजन करायचं असतं दसऱ्याच्या दिवशी, तर घरातले जे काही शस्त्र वगैरे होते त्यांची पूजा केली. आज घरातली गाडींची वगैरे पण पूजा करायची असते, त्या गाडींची पण पूजा केली. मोबाईल कुठे पिल्लूची पण गाडीची पूजा केली. त्यानंतर आम्ही गेलो धनुकवडीला शंकर महाराजांच्या मठात, कारण की आम्हाला पिल्लूच्या बड्डेच्या दिवशीच जायचं होतं 25 सप्टेंबरला, पण काही कारणामुळे त्या दिवशी जाता नाही आलं. म्हणून दसऱ्याच्या दिवशी गेलो पूजा करण्यासाठी शंकर महाराजांच्या मंदिरात. पण कुठं आलोय पिल्लू आपण? मठात पण खूप गर्दी होती, तरी आम्हाला अर्धा तास लागला दर्शन घेण्यासाठी. छान अशी रांगोळी पण काढली मी. शंकर महाराजांच्या मठातील सगळ्यांना आज देवीची मिरवणूक पण होती, तर खूप जास्त
मंदिरातून घरी यायला आम्हाला 7 वाजले होते तरी, पण घरी आज ओवाळायचं असतं. ते म्हणते ना गावाकडे म्हणतात की शिलांगण खेळून आले. इथं ऑलरेडी घरी आपट्याची पानं आणलेली होती, तर बाहेरून घरात येताना पूजा करायची असते घरातल्या माणसांची, तर तीच करत होती. आत्याने मी ती पूजा केली. मंदिरातून आज 7 वाजता घरी आल्यावरती मी तेव्हाच व्हिडिओ बनवायला घेणार होती, म्हणजे पुढचा शूट करणार होती, पण पिल्लूनी काही शूट नाही करू दिला. त्याला भूक पण लागली होती आणि झोप पण झालेली नव्हती, तर त्यामुळे तो किरकिर करायला लागला होता. चतुर्शृंगी देवीच्या मंदिरात तर खूपच गर्दी होती. आम्ही आतमध्ये गेलो पण नाही मंदिरात, बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर घरी आल्यावर गणेश भाऊ यांना आणि शिवाला ओवाळून घेतलं. गावाकडे म्हणतात ना शिलांगण खेळून आले. इकडं आधीच आणून ठेवलेली होती आपट्याची पानं, मग ती घरात घेताना घरातल्या माणसांची पूजा करायची असते ना, ती पूजा वगैरे आरती ओवाळून घेतली. स्वयंपाक वगैरे बनवलं, जेवण केलं. त्यानंतर म्हटलं आता व्हिडिओ पूर्ण करून घेऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.